कोरोनानंतर राज्यावर आता नवं संकट आलंय। नाशिक जिल्ह्यात धोकादायक अशा आफ्रिकन स्वाईन फीवरचा शिरकाव झालेला आहे। नाशिकमधील डुकरांमध्ये नव्या विषाणूची लागण झाल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय। हा आजार वेगाने पसरत असल्यामुळे प्रशासन सतर्क झालंय। जिल्हा प्रशासनाकडून पाथर्डी परिसर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आलं। तसंच या परिसरातील 10 किलोमीटर परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले। सोबतच 1 किलोमीटर क्षेत्रातील सर्व डुकरांचं यावेळी शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले। हा आजार संसर्गजन्य जनावरांमध्ये तो झपाट्याने पसरतोय, त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। तर काय आहे हा आफ्रिकन स्वाईन फीवर, पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। एसएफ एक संसर्गजन्य घातक विषाणूजन्य रोग आहे। पाळीव आणि जंगली डुकरांना तो होतो। रोगासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही। थेट प्राण्यांच्या संपर्कातून किंवा दूषित मांस आणि पदार्थांमुळे तो पसरतो। आर्थिक परिणाम विनाशकारी। तर या रोगाची लक्षणं काय तीही पाहूयात। भूक न लागणं, ताप येणं, अशक्तपणा, त्वचेवर लालसरपणा, उलटी जुलाब, खोकला। तर नागरिकांनी काय नेमकी काळजी घ्यावी? विषाणू कपडे, बूट, चाकं आणि इतर सामग्रीवर जिवंत राहू शकतो। हॅम, सॉसेस अशा डुकराच्या मांसापासून तयार होणाऱ्या उत्पादनांवरील देखील हा विषाणू जिवंत राहू शकतो। रोगासाठी कोणतीही लस नाहीये। प्रतिबंधात्मक उपाय आणि कडक जैवसुरक्षा नियम महत्त्वाचे आहेत। प्राण्यांची हालचाल नियंत्रित करणं, बाधित प्राण्यांना वेगळं ठेवणं, योग्य निर्जंतुकीकरण करणं,